जागतिक बौद्ध समुदायासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट अँड वर्ल्ड बुद्धिस्ट संघ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंडमधील जगप्रसिद्ध वाट फ्रा धम्मकाया येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम परमपूज्य लुआंगफो धम्मजयो भिक्खू यांच्या 82व्या जयंतीनिमित्त आणि पृथ्वी दिनाच्या औचित्याने आयोजित केलेला आहे. आपली शक्ती आपली पृथ्वी या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे जागतिक बौद्ध समुदायाला एकत्र आणणे, अंतःशांतीचा प्रसार करणे आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. या कार्यक्रमात परमपूज्य लुआंगफो धम्मजयो भिक्खू यांच्या ध्यान साधना, बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार आणि मानवतेसाठी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. या निमित्ताने जगभरातील आध्यात्मिक नेते आणि मान्यवर व्यक्तींचा अभिनंदन संदेश पाठविण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. आयोजकांनी हे संदेश 5 एप्रिल 2026 पूर्वी पाठविण्याची विनंती केली होती, जेणेकरून ते कार्यक्रमात आणि अधिकृत प्रकाशनात समाविष्ट करण्यात येईल. या कार्यक्रमाला जगभरातून 55,000 पेक्षा अधिक भिक्खू संघ उपस्थित झाले. या उपक्रमामुळे जागतिक स्तरावरील शांतता, करुणा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. या प्रसंगी सर्व भिक्खू संघ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे. भदंत पयाबोधी थेरो प्रमुख श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव जिल्हा नांदेड हे काय म्हणाले ऐकूया. आज आम्ही धम्मकाया मेडिटेशन सेंटर जे जग प्रसिद्ध असलेलं आहे या ठिकाणावर महासंघदान सोहळा पूज्य भदंत धम्मजयो महास्थवीर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, त्याशिवाय त्यांचा जन्मदिवस आहे. जगातील 40,000 विहारातील जवळपास 55,000 भिक्षूंना महासंघदान या ठिकाणावर होत आहे. पवित्र बुद्ध वचनामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणावर संपन्न होत आहे. बुद्धगयेमधून हर्षबोधी महास्थवीर या ठिकाणावर उपस्थित आहेत. बहुचे अध्यक्ष जन्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीप महाथेरो येथे उपस्थित आहेत. जगभरातून 55,000 भिक्षूंचा सहभाग या महासंघदान सोहळ्यामध्ये राहिलेला आहे. पृथ्वी दिन सुद्धा आज आहे. डॉक्टर पोरंचाई महास्थवीर डॉक्टर मिथिलाजी यांनी आम्हाला या ठिकाणावर निमंत्रित करून आमचा गौरव केला. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील नेते भीमरावदादा हाती आंबिरे यांनी सुद्धा म्हणजे इथं या ठिकाणावर त्यांची विशेष उपस्थिती राहिलेली आहे. या ठिकाणावर सर्वांच्या प्रति, सर्व प्राणीमात्रांच्या प्रति मंगल भावना व्यक्त, सर्व उपासक उपासिका या सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त, सर्वांचं मंगल.